नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला भेटायला घरातील सर्वजण आलेले असतात. कारण अर्जुनने जर अमोलला सांगितलं तर अर्जुन ऐकेल असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळं अमोलला घेऊन आता घरातले सगळेजण आलेले असतात. परंतु अर्जुन मात्र हट्टाला पेटलेला असतो. त्याचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण मला आप्पीकडे जायचं आहे, एवढंच अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन जोरजोरात ओरडत असतो. तेव्हा अमोल तिथे येतो आणि अमोल म्हणू लागतो की माझी अप्पूमा कुठं आहे, मला माझ्या अप्पूमाकडेच जायचं आहे. एवढाच हट्ट अमोलने केलेला असतो. बाबा माझी माँ कुठं आहे, एवढंच अमोल बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय चाललं आहे नक्की हे, मला जायचं आहे, मला आप्पीला शोधायचं आहे, मी माझ्या लेकराला काय तोंड दाखवू. अमोल म्हणत असतो की नाही. सगळेजण त्याला म्हणत असतात की बाबाची तब्येत बिघडलेली आहे, बाबाला बरं होऊ दे ना, मग बाबा घेऊन जातील तुला माकडे, असं सगळं बोलणं सुरू असतं. परंतु इकडे अमोल मात्र बाहेर निघून जातो. त्याच्या मागे लगेच रुपाली जाते. रुपाली अमोलला समजवायसाठी बाहेर गेलेली असते. रुपाली म्हणत असते की अरे अमोल बाळा, असं नको करू. सगळेजण तिथं असतात. इकडे अर्जुनलाही समजवत आहेत. अर्जुनचं एकच हट्ट आहे की ते एवढंसं लेकरू, काय समजवू मी त्याला, कसं सांगू, ते निघून गेले, त्याला त्याची आई हवी आहे आणि तुम्ही मला सांगताय की मी आराम कर, कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुनला सगळेजण शांत करत असतात, कारण अर्जुनची तब्येत ही बिघडत चाललेली असते. अर्जुनलाही खूप आरामाची गरज असते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. डॉक्टरांचंही म्हणणं आहे, कारण दिवस रात्र अर्जुन इकडे आप्पीला शोधत होता आणि त्यानंतर तो चक्कर येऊन पडलेला असतो. इकडे स्वप्नील सर आणि त्याचबरोबर गायतोंडे बोलत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अपर्णा मॅडम नक्की कुठं आहेत, कारण अपर्णा मॅडमच्या बाबतीत आपण जास्त काही माहिती शोधू शकलेलो नाही, नक्की काय समजायचं आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की गाडीचा अपघातच इतका भयानक झालेला आहे, त्यामुळं आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. तेव्हा स्वप्नील म्हणत असतो पण आर्या असं बोलून कसं चालेल गं, कारण बघ ना, तू विचार कर ना, काही झालं तरी आपल्या हाती अशा कोणत्या गोष्टी लागलेल्या आहेत म्हणून आपण एवढं स्पष्टपणे बोलत आहोत की अपर्णा नाही आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की माझ्या हाती लागलेले आहेत. मग गायतोंडे म्हणत असतात की कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला कळलेल्या नाहीत, असं गायतोंडेंचं म्हणणं असतं. आणि गायतोंडे विचारत असतात, गायतोंडे वारंवार विचारत असतात काहीही झालं तरीही अपर्णा मॅडम ज्या आहेत त्यांच्याबद्दल मला काहीही कळलेलं नाही, असं गायतोंडे म्हणत असतात. कारण आपण जरी आजूबाजूची गावं शोधलेली असली तरीही त्या गाडीच्या अपघाताच्या ठिकाणी असा कोणताही अवशेष आपल्या हाती लागलेला नाही, असं गायतोंडे म्हणत असतात. त्यावरती आर्या म्हणते की तशा गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आणि आर्याचं म्हणणं असतं की तशा गोष्टी माझ्या हाती लागलेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवत आहे. ही पर्स बघा, ही अपर्णा मॅडमची पर्स आहे. आणि त्यानंतर ते लॉकेट, ज्याच्यामध्ये आप्पी आणि अर्जुन या दोघांचा एकत्र फोटो असतो. आणि ती दाखवत असते आणि म्हणत असते की हे लॉकेट, हे अपर्णा मॅडमचं लॉकेट आहे ना, असं ती सांगत असते. आणि ते लॉकेट आर्या सगळ्यांना दाखवत असते. आणि त्याचबरोबर स्वप्नील म्हणत असतो की हो, हे अपर्णाचंच लॉकेट आहे, असं स्वप्नील स्पष्टपणे सांगत असतो. इकडे रुपाली मात्र अमोलला समजवत असते, अमोल असं नको करू बाळा, अरे असं काय करतोय, बाबांची तब्येत बघितलीस ना काय झालेली आहे, आणि तू पण असा विचार केला तर बाबांना बरं कसं वाटणार सांग बरं तू, असं म्हणत ती त्याला समजवत असते. परंतु इकडे अमोल मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की जोपर्यंत माझी अप्पूमा माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, मला कोणाशीही बोलायचं नाही आहे, मी बाबांशीही बोलणार नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा रुपाली म्हणत असते अरे बाळा, मला कळती तुझी मनस्थिती, आमचीच मनस्थिती इतकी वाईट झालेली आहे तर तुझ्या बाबतीत मी काय सांगू, असं म्हणत ती समजवत असते. त्याचबरोबर आर्या आता आलेली असते आणि आर्या बोलायला लागलेली असते. स्वप्नील सर आणि आर्या दोघंही आलेले असतात. स्वप्नील सर म्हणत असतात की अर्जुन, जरा बोलायचं आहे तुझ्याशी, जरा विचार कर ना, तूच जर असा धीर खचून बसला तर कसं चालेल सांग बरं मला. तेव्हा आर्या तिथं म्हणत असते की हो, स्वप्नील सर जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की अर्जुन सगळीकडे शोधून झालेला आहे, कुठं काहीच मिळालेलं नाही, असं आर्या सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुनचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मला माहिती आहे की माझी आप्पी जिवंत आहे. त्यावेळेस आर्या म्हणते की आम्हाला काही वस्तू तिथं सापडलेल्या आहेत, असं आर्या सांगत असते. परंतु अर्जुनचं असं म्हणणं असतं की नाही, शक्यच नाही ते, कारण काही झालं तरी माझ्या आप्पीला काही होऊ शकत नाही, एवढा ठाम विश्वास इकडे अर्जुनला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी माझी आप्पी जिवंत आहे आणि मी आप्पीला शोधणार आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की अर्जुन तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे रे, कारण एवढ्या मोठ्या अपघातामध्ये त्या ब्लास्टमध्ये अपर्णा मॅडम जळून खाक झाल्या असतील, त्या एव्हाना मृत्युमुखी पडल्या असतील, तुला कसं कळत नाही आहे.
आर्या एवढं स्पष्टपणे बोलून जाते आणि तिथे सगळा मोठा गोंधळ होतो. अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो. म्हणतो, बरोबर आहे ना, तुला तर बरंच झालेलं आहे, तू तर आनंदाने उड्याच मारायला लागलेली आहे, तुझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे ना ही, कारण तुला आनंद होणारच आहे, एवढं अर्जुन स्पष्टपणे बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चिंचुके आर्याला शांत करत असतो, बोलू नको म्हणत असतो, पण आर्या काही शांत बसायला तयार नसते. आर्या बोलते, माती खाते आणि अर्जुनने बरोबर तिचा डाव ओळखलेला असतो. अर्जुनने बरोबर ओळखलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की काय बोलतेस तू अर्जुन, कळते का तुला? आणि स्वप्नील सर सर्वजण तिथं असतात आणि आर्या म्हणत असते की काय बोलतेस तू, तुला कळतंय का? आणि मी का त्यांच्या बाबतीत असं चुकीचा विचार करू, मी का असं बोलू, असं म्हणत आर्या तिथून निघून जात असते. परंतु इकडे आर्याला वाईट वाटलेलं असतं. चिंचुके तिच्या मागे येतो आणि चिंचुके म्हणू लागतो की काय चाललंय हे सगळं, कशामुळं असं घडतंय, हे चिंचुकीचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण बोलत असतात आणि त्याचबरोबर इकडे आर्याला समजवत असतात. आर्या म्हणत असते, बघितलं ना, आज त्याने माझ्यावर काय आरोप केलेले आहेत, काय घडलं हे सगळं, कारण मी कितीही समजून घेतलं तरीही, कारण काहीही झालं तरीही अर्जुनने ह्या बाबतीत माझ्याशी असं बोलायला नको होतं, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आर्या म्हणत असते की बास, मी एवढं केलेलं आहे, पण अपर्णा मॅडमना माझ्या बाबतीत काहीतरी व्हावं असा विचार मी कधीच केलेला नाही, हे मी कुणाच्या मरणाची वाट मात्र कधीच पाहू शकत नाही, हे सगळं आर्या बोलत असते. अर्जुन डॉक्टरांना बोलवायला सांगतो आणि डॉक्टरांना म्हणतो की मला आत्ताच्या जायचं आहे, मला डिस्चार्ज हवा आहे, मला जायचं आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन डॉक्टरांना सांगत असतो. डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही जाऊ शकत नाही, परंतु अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो की मला जायचंच आहे आणि मी जाणारच आहे, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. डॉक्टर म्हणत असतात की अहो असं काय करताय तुम्ही, पण अर्जुनला ऐकूनच घ्यायचं नसतं. अर्जुन म्हणत असतो की नाही, मला जायचंच आहे आणि दादा मला निघायचं आहे, मला डिस्चार्ज हवा आहे. मग डॉक्टरांना स्वप्नील सांगतो की काही औषधं असतील तर द्या, ते औषधं त्याला द्या, आम्ही तिथं त्याची काळजी घेऊ, असं सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आता अर्जुनला डिस्चार्ज मिळालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की आता काही झालं तरी माझ्या अप्पीला शोधायला मी जाणार आहे, मी माझ्या अप्पीला शोधून आणणार आहे, असं ठामपणे अर्जुन सांगत असतो. स्वप्नील म्हणत असतो की अर्जुन तुला बरं होणंही तेवढंच गरजेचं आहे, परंतु अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही आणि माझ्यासाठी अप्पीला शोधणं हे महत्त्वाचं आहे, त्या लेकराला मी कसं तोंड दाखवू, असं अर्जुन म्हणत असतो. आणि काहीही झालं तरी अप्पी माझ्याबरोबर असणं गरजेचं आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि त्यात काही शंका नसते, कारण अर्जुनने जी इच्छा व्यक्त केलेली असते ती अगदी बरोबर असते. इकडे रुपाली धावत येते. अमोलने अर्धा तास झालं दरवाजा बंद करून स्वतःला कोंडून घेतलेला आहे, अमोलचा आवाजही येत नाही. सगळेजण तिथे येतात, सगळेजण म्हणू लागतात की अमोल दरवाजा उघड, अमोल दरवाजा उघड, पण अमोल काही दरवाजा उघडत नसतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की अमोलला कसं समजवायचं आहे, कारण अमोल ऐकायलाच तयार नाही. दरवाजा अगदी तोडायची तयारी केली जाते. तेव्हा मात्र अमोल म्हणत असतो की नाही, मला अजिबात कोणाचं काहीही ऐकायचं नाही आणि मी तुमचं कोणाचं काहीही ऐकणार नाही, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं म्हणणं असतं की मी आहे, जोपर्यंत माझी माय येत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही आणि मला मा आली तरच मी बोलणार आहे, त्याशिवाय मी तुमच्या कोणाशीही बोलणार नाही, असं अमोल बोलत असतो. आणि इकडे आता अमोलला सगळेजण समजावत आहेत. आता अमोल आणि अर्जुन यांची इच्छाशक्ती इतकी स्ट्रॉंग आहे की अप्पी नक्कीच सुखरूप परत येणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.